असेच पुरावे काल घेऊन तुम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली। वनविभागाने जे काही ॲक्शन घेण्याबद्दल सांगितलं होतं त्याच्यावर अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही आहे। नेमकं काय आश्वासन दिलं तुम्हाला आणि पुढची कारवाई? बघा, CP साहेबांना आम्ही भेटलो। CP साहेबांवर खूप मोठा दबाव आहे हे कुठेतरी आम्हा सगळ्यांना तिथं जाणवतं। कालसुद्धा आम्ही त्यांना सांगत होतो की अहो तुमचाच विभाग म्हणजे कुठला, तर जो आपला फॉरेस्ट विभाग आहे त्या फॉरेस्ट विभागाली तुम्हाला म्हणजे कोणाला तर पोलिसांना एक पत्र दिलेलं आहे की बिवलकरांनी चोरी केलेली आहे, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला CP साहेब सांगतात नाही नाही आता आपल्याला सुप्रीम कोर्टचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला हा अभ्यास तो अभ्यास, म्हणजे एवढा अभ्यास जर पोलीस करायला लागले तर बरंच काय तिथं होऊ शकतं। पण नक्कीच तिथं गेल्यानंतर आम्हाला जाणवलं की त्यांच्यावर एक दबाव आहे आणि तो दबाव कदाचित याच्यासाठीच असावा की येणारं मुंबईचं इलेक्शन हे नीट जावं, कुठेही एकनाथ शिंदे साहेबांना वाईट वाटू नये आणि नंतर कदाचित कारवाई केली जाईल। पण आम्ही तोपर्यंत शांत तिथं कुठेच बसणार नाही। आणि दोन्ही बाबतीत बघितलं तर पुण्यात आपण बघितलं तर शिंदे साहेबांचाच एक आमदार, माजी आमदार कुठंतरी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय। इथं आम्ही आहोत, त्यामुळे हे दोन्ही मुद्दे आपण जर बघितले तर एकमेकासाठी अडचणीत असल्यामुळे याच्यावर फक्त राजकारण केलं जातं आहे। पण कितीही राजकारण केलं तरी आम्ही राजकारण करण्यासाठी याच्यात आलेलो नाही। जैन समाजाला सुद्धा आम्ही न्याय देणार आणि सिडकोच्या बाबतीत सुद्धा न्याय देणार। हे गलिच्छ राजकारण जे चाललेलं आहे जिरवाजिरवीचं ते कुठंतरी थांबलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। अमित शहा असं म्हणाले की राज्यामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आपल्याला पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आपली सरकार आणि आपलंच वर्चस्व असलं पाहिजे, त्यामुळे दुर्बीण लावून काम करा आणि विरोधकांचा सुपडा साफ करा। आता एका बाजूला म्हणतात कुबड्या नको आम्हाला, म्हणजे त्याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष नको, अजितदादांचा पक्ष नको, आपण एकटं तिथं लढू। आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात ट्रिपल इंजिन सरकार, म्हणजे खरंच त्यांना काय सांगायचं होतं हे कोणालाच काय कळलेलं नाही। पण एक संदेश मात्र गेलेला आहे, कुबड्या आता बाजूला ठेवण्याचा वेळ आलेला आहे। जे आम्हाला वाटत होतं आणि आम्ही म्हणत होतो की भाजप नेहमी मित्रपक्षाचा फक्त वापरच करतं, तेच काल त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता 2-3 दिवसात एकनाथ शिंदे साहेब परत एकदा दिल्लीत जर गेले तर काय वेगळं वाटून देऊ नका। आणि अजितदादासुद्धा काही काळ अनरिचेबल राहिले तरी काय वेगळं वाटणार नाही। पण एकच सांगतो तुम्हाला की भाजपची प्रवृत्तीच ही आहे, वापरा आणि फेकून द्या। हे आम्हाला मात्र तिथं कळालेलं आहे, लोकांना कळालेलं आहे। पण एकनाथ शिंदे साहेबांना दादांना कदाचित ते कळलेलं नाही। कदाचित त्यांच्यातले बहुतांश नेते हे BJPला घाबरून नाही तर कारवाईला घाबरूनच सत्तेत आज गेलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। अजितदादा आणि शिंदेंची अस्वस्थता वाढली असं वाटते, कारण की स्थानिक निवडणुका तोंडावर असतानाच त्यांचेच काही नेते भाजपचे जे मोठे नेते आहेत ते हाताला धरून खरं तर आरोप करत आहेत, त्यामुळे दोन्ही जे घटक पक्ष आहेत त्यांची अस्वस्थता वाढली। नाही, ह्याच्यात बऱ्याच काही गोष्टी होणार आहेत। आता तुम्ही बघा, सोलापूरमध्येच कदाचित काही लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतील दादांच्या पक्षातून, तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत होणार आहे। मग 29पर्यंत हे दोन पक्ष ऑपरेशन लोटस 2 या माध्यमातून कधी संपवले जातील हे तिथं त्या ठिकाणी कळणार नाही। म्हणजे विचार पण राहिले बाजूला, पक्षही राहिला बाजूला, सत्ताही राहिली बाजूला। आमच्या बाबतीत ठीक आहे, आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही कमकुवत दिसत असलो तरी आम्ही विचाराला पक्के आहोत, आम्ही लोकांबरोबर आहोत, लोक आमच्याबरोबर आहेत। त्यांच्या बाबतीत तर असं होणार ना, घाटकानं घर का अशी काही ती परिस्थिती त्या दोन्ही पक्षाची येत्या काळामध्ये होईल असं वाटतं। आणि अशी एक वातावरण नाही तर परिस्थिती निर्माण होईल की तेच पक्ष आमच्याकडे परत येतील आणि म्हणतील चला एकत्रित आपण काम करू। पण तो विषय त्या वेळेचा आहे। तर बिलवरकरला सरकारचा पाठिंबा आहे असा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आलेला आहे। भाजप मित्रपक्षांचा वापर करून घेत आहे आणि लवकरच भाजप शिंदेंना आणि अजित पवारांना लांब करेल असा दावा देखील रोहित पवारांकडून करण्यात आला आहे।